भलेही आपल्या नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून होत असेल, तरी 2025 ची ही संकष्ट चतुर्थी शेवटची असणार आहे. कारण की 2025 आता संपत आलेला आहे. म्हणजे खूप कमी दिवस राहिलेले आहेत 2025 चे आणि आता जानेवारीपासून 2026 चालू होणार आहे. त्यामुळेच ही 2025 ची शेवटची संकष्ट चतुर्थी असणार आहे. तर आज आपल्याला उद्या आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत. त्या कोणत्या तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांचं आराध्य दैवत आहेत. प्रत्येक कामाची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या पूजनापासूनच होते. आपण जर मनोभावाने गणपती बाप्पाची पूजा केली ना, तर बघा गणपती बाप्पा आपले काम कोणतेही काम असू द्या निर्विघ्नपणे पार पाडतात. कारण की गणपती बाप्पाला विघ्नहर्ता देखील म्हणतात. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल. तुम्हाला गणपती बाप्पाची पूजा करायची कशी, कोणते मंत्र म्हणायचे आहेत, तुम्हाला काय काय वस्तू लागणार आहेत त्याच्यासाठी. त्यासोबत तुम्हाला संध्याकाळी एक गोष्ट घरामध्ये जाळायची आहे, ज्याने तुमच्या घरातील सगळं विघ्न दूर होतील. तर तेच काय आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या युट्यूब चॅनलमध्ये. सगळ्यात पहिलं तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. त्यानंतर महिला असतील तर त्यांनी साडी परिधान करायची आहे. उद्या उगीच टी शर्ट पॅन्ट घरात नाईटी वगैरे घालत असाल तर उद्या घालू नका. उद्या साडीच परिधान करा. त्यानंतर देवपूजा करा. देवपूजा करताना गणपती बाप्पाच्या मूर्तीला तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. दुधाने घाला, पाण्याने घाला, पंचामृताने घाला, कशाने तुम्हाला शक्य होईल त्याने घाला. त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. तुमच्याकडे गणपती बाप्पासाठी वस्त्र असतील तर ते घाला. त्यानंतर तुम्हाला अगोदरच घरामध्ये दुर्वा आणि जवळच असतील तर दुर्वा त्यानंतर आणले तरी चालतील. दुर्वा आणि एक लाल रंगाचं फूल तुम्हाला आणायचं आहे. लाल रंगाच्या फुलामध्ये जास्वंदीचं फूल असेल तर अतिउत्तम, पण जास्वंदीचं फूल नसेल तर गुलाबाचं किंवा कुठलंही लाल रंगाचं चालेल. पण गुलाबाचं फूल असेल तर त्याला काटा नसायला हवा, हे लक्षात ठेवा. हे तुमच्या घराजवळ भेटत असेल तर तुम्ही आंघोळ करून आणा. नसेल भेटत, लांबून आणावं लागत असेल तर आदल्या दिवशी तुम्ही आणून ठेवलं तरी चालेल. मग पूजा झाली तुमची, मूर्तीला तुम्ही कपडे घातले. त्यानंतर तुम्हाला 21 दुर्वा हातामध्ये घ्यायच्या आहेत बांधून. माहितीच असेल तुम्हाला दुर्वा कशा घ्यायच्या आहेत. जे संकष्टी चतुर्थी पकडतात ते प्रत्येक वेळेस दुर्वा गणपती बाप्पाला वाहतात. तर 21 दुर्वा घ्यायच्या आहेत 3 पानाच्या आपल्याला. त्यानंतर त्या उजव्या हातात पकडायच्या आणि गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे एकदा. तुम्हाला येत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी चालेल. आणि तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला गुगलवरती मिळून जाईल. त्यासोबत तुम्ही जर सगळ्यात बेटर हे आहे की तुम्ही केंद्रामधून नित्यसेवेचं पुस्तक आणा. त्याच्यामध्ये खूप सारे श्लोक, अथर्व शीर्ष, काळभैरवाष्टक खूप काही आहे. त्याच्यामुळे नित्यसेवेचं पुस्तक तुम्ही जमत असेल तर केंद्रामधून नक्की घेऊन या. एकदा अथर्व शीर्ष म्हणून झालं की मग तुम्हाला फलश्रुती म्हणायचं आहे, पठण करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला दुर्वा आहेत त्या गणपतीच्या चरणावर व्हायच्या आहेत. तुम्हाला बघा येत नसेल म्हणायला तर तुम्ही युट्यूबवरती श्रवण करू शकता. पण शक्य होत असेल तर आपण तोंडानेच पठण करायचं आहे, ते अतिउत्तम असतं. त्यानंतर हातातील दुर्वा गणपती बाप्पाच्या चरणावर अर्पण करायच्या आहेत. तेव्हाच नंतर तुम्हाला फूल व्हायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक बनवायचे आहेत. उद्या मोदकच बनवायचे आहेत. तुम्ही भले उकडीचे मोदक बनवू शकत नसाल तर सर्वात इझी, मलाही कधी कधी घाई असेल तर मी बनवते गव्हासाठी जे पीठ मळलेलं असतं चपात्यांसाठी, त्याच्यामध्ये मोदकासारखा आकार देऊन त्यामध्ये साखर आणि फक्त खोबरं भरते आणि ते फ्राय करून घेते. खूप वेळ लागत नाही. त्याच्यामुळे उद्या मोदक नक्की बनवा. तुम्हाला कसे बनवायचे ते तुम्ही ठरवा, पण मोदकच बनवा आणि गणपती बाप्पाला तो प्रसाद म्हणून दाखवा. त्याचबरोबर तुम्हाला एक मंत्र देखील म्हणायचा आहे. मंत्र कोणता म्हणायचा आहे तर ओम गण गणपती नमः हा एक माळी मंत्र म्हणा, गणपती स्तोत्र म्हणा. आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे तर संध्याकाळी एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे. त्यामध्ये कापूर ठेवायचा आहे आणि ते कापूर प्रज्वलित करायचं आहे आपल्याला. पण ते देवघरात जवळच बसून, गणपती बाप्पा जवळच बसून आपल्याला करायचं आहे. जोपर्यंत ती आग विझत नाही ही तोपर्यंत ते आपल्याला आपल्या हातातच ठेवायचं आहे खोबऱ्याचा तुकडा. आणि
प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पाला की आमच्या घरात येणारी संकटे सगळे दूर होऊ द्या, जे काही संकटे आहेत ते दूर होऊ द्या, येणार असतील ते दूर होऊ द्या. आणि त्यासोबतच म्हणायचं आहे ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः. जोपर्यंत पूर्णपणे विझत नाही, कापूर पूर्णपणे विझत नाही तोपर्यंत आपल्याला हे म्हणत राहायचं आहे. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी तो खोबऱ्याचा तुकडा विसर्जित केला किंवा निर्माल्य कचऱ्यामध्ये फेकून दिला तरी चालेल. शक्य होत असेल तर वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून टाका तुम्ही तो. अशा प्रकारे उद्याचे आपल्याला गणेश चतुर्थी साजरी करायची आहे, कारण ही 2025 ची शेवटची चतुर्थी असणार आहे. त्याच्यामुळे घरामध्ये तुम्हाला नक्की खोबऱ्याच्या तुकड्यामध्ये कापूर जाळायचा आहे. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यात सुख शांती आणो.